नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला मित्र पंकज आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। तर आज आपण बघणार आहोत शेतकरी बंधूंनो की माझा आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा एक उद्देश आहे, तो म्हणजे जे का नवीन केळी बागायतदार आहेत का जे नव्याने केळीची लागवड करतात, हा व्हिडिओ माझा त्यांच्यासाठी राहील का प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं का केळीची लागवड जर आपण फर्स्ट टाइम करत असो तर त्याच्यामध्ये नवीन नवीन आव्हानं असतात का कीड रोग व्यवस्थापन असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल। परंतु आजचा व्हिडिओ माझा जो आहे मी ते दाखवणार आहे लाईव्ह का केळीची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला पानांवरती काही चॉकलेटी कलरचे ठिपके दिसतात। हे ठिपके दिसत आहेत आपल्याला। तर शेतकरी बंधूंना आपण घाबरून न जाता हे कुठल्या रोगाचं किंवा कुठलं फंगल इन्फेक्शन असेल, कुठला डिसीज असेल, हा तसा नसून तुमचं प्लांट सेट झालं किंवा तुमचं जे काही लागवड केलेलं केळीचं झाड आहे प्रॉपर सेट झालं, हे त्याचं साईन असतं किंवा त्याची हे ठिपके असतात। तर यासाठी आपण घाबरून न जाता किंवा ॲडिशनल खर्च न करता याकडे आपण बघणे हे गरजेचं आहे। आवर्जून सांगेल शेतकरी बंधूंनो का असे ठिपके दिसले म्हणजे आमचं समजून जायचं आहे की आपली रूट डेव्हलपमेंट असेल, ओव्हरऑल प्लांट हे चांगल्या पद्धतीने ग्रोथ करत आहे किंवा त्याची वाढही चांगली आहे, आपल्याला त्याची साईन हे दिसतात। त्यासाठी इथे थांबतो। जय जवान जय किसान।